नमस्कार मित्रो, मी सुधीर जाधव. सुधीर जाधव के-ओ-पी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आज आपण पाहतोय निवती बीच हा जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळपासून अंदाजे 30 किलोमीटर अंतरावर आहे व मालवणपासून 27 किलोमीटर अंतरावर आहे आणि वेंगुर्ल्यापासून 36 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी जवळचे विमानतळ चिप्पी एअरपोर्ट आहे, जे सिंधुदुर्ग विमानतळ म्हणून पण नावारूपास आलेलं आहे. आणि जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर 29 किलोमीटर कुडाळ रेल्वे स्टेशन आहे. हा विस्तीर्ण समुद्रकिनारा आपण निवती बीचचा पाहतोय. हे डेस्टिनेशन खूपच छान आणि शांत रमणीय आहे. इथे खूप रिसॉर्ट आहेत, पण आम्ही जे राहिलेलो ते महालक्ष्मी होमस्टे म्हणून आहे. तिथला परिसर आपण आता पाहतोय. इथले मालक फॅमिली पूर्ण कॉपरेट आणि जेवणाची क्वालिटी पण खूप छान आहे. सध्याच रस्ता झालेला आहे बीचवरून. पूर्वी गाड्या एवढ्या अंतरावर आत येत नव्हत्या. बाहेर गाडी लांब लावूनच यावं लागेल. पण हा स्वतः मालकाने स्वतः झाडं वगैरे बीचवर लावलेले आहेत. नानू कोचरकर म्हणून ते स्वतः आहेत. त्यांचं स्वतःचा होमस्टे आहे. आणि हा मी आता सकाळचा लवकर उठून बीचवर गेलो त्यावेळेचा हा सीन आहे. इथं छोटे छोटे नावाडी स्वतःच्या होड्या मासेमारी करून येताना दिसतात आपल्याला या बीचवर. सध्या तरी हा बीच खूप स्वच्छ आहे आणि सुंदर आणि शांत आहे. शेजारीच आपण आता उजव्या हाताला निवतीचा किल्ला आहे, जो डोंगरावर दिसतोय डोंगर, हा निवती किल्ला आहे. तिथे आपण व्हिजिट करू शकते. हा आम्ही आता रिसॉर्ट मधला शूटिंग बघतोय आपण. त्यांचं स्वतःचं घर आहे, तिथं जेवणाची वगैरे व्यवस्था केली जाते. हा त्यांच्या रिसॉर्ट मधलं मी आपण बघतोय सीन कसा दिसतोय. ही त्यांची विहीर आहे, जी झाडांना वगैरे पिण्यासाठी पाणी वापरलं जाते. खूप झाडं वगैरे त्यांनी लावलेली आहेत आणि स्वतःची त्यांची आंब्याची बाग पण आहे. हा साईड व्यवसाय म्हणून त्यांनी नावारूपास आणलेला आहे. स्वच्छता आहे. हा बघा आता सूर्य मावळताना मी घेतलेला आहे सीन. हा त्यांच्याकडे जाणारा रस्ता आहे. हा नवीनच आता रस्ता ग्रामपंचायतनं पुढाकार घेऊन तयार करायला चालू आहे. भविष्यात इथे डांबरी रस्ता होईल अशी अपेक्षा करूया आपण. खूप झाडं, माडाची झाडं, आंब्याची झाडं आपल्याला पाहावयास मिळतात. हा त्यांच्याकडे आम्ही घेतलेला नाश्ता होता. ऑर्डर प्रमाणे बनवून देतात. इथं कॅम्पिंगची पण सोय आहे. हा महालक्ष्मी होमस्टे. आपल्याला मोबाईल नंबर याच्यामध्ये बघायला मिळेल. त्याचं मेन्यू कार्ड पण जोडलेलं आहे मी. हा मी बांगडा भाजून घेतलेला होता. ही त्यांची जेवणाची बसायची व्यवस्था आहे, जी घराला लागूनच आहे. हा बघा सूर्य मावळताना घेतलेला आहे. या होड्या आजूबाजूच्या नावाडीची जी मच्छीमारी करत होते त्यांच्या आहेत. जेव्हा आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो त्यावेळेसही घेतलेलं शूटिंग आहे. संध्याकाळचीच वेळ होती, आम्ही परतीला निघालो त्यावेळी. त्यामुळे सूर्य मावळ त्याला ह्याच्यातच आम्ही बाहेर पडलेलो आहे. खूप शांत आणि अजून तेवढं म्हणावं त्या निवती बीचचे अजून म्हणावं तेवढी लोकांच्यापर्यंत नाव पोचलेलं नाही आहे. भोगवे बीच सर्वांना माहीत आहे, पण निवती बीच हा खूपच कमी लोकांना माहिती आहे. आणि खूपच अजून तेवढे म्हणावं तेवढे अजून तिथं रिसॉर्ट झालेलं नाही. त्याच्यामुळं लोक जाण्याची संख्या पण खूपच कमी आहे. पण भविष्यात हा बीच उदयास येईल असं वाटतंय मला. रस्ता पण थोडा कच्चा पक्का असा आहे. माडाची झाडे खूपच दिसतात आपल्याला. तर तुम्ही इथे एकदा व्हिजिट द्या, बघा आपल्याला आवडेल. आणि इथले जे लोक आहेत ते खूप फ्रेंडली आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत. आणि इथं निवती बीचला निवती बंदर पण आहे, जे मच्छीमारी वगैरे लोकल काय मिळते ते आपल्याला ताजी उपलब्ध होते. तिथं साधारणतः बांगडा आणि सौंदळा जास्त करून मिळतोय. तुम्हाला जर मोठं म्हणजे किंगफिश, पापलेट जर हवे असतील तर मालवण बाजारपेठेत तुम्हाला जावं लागेल किंवा वेंगुर्ला.
ही जवळची बाजारपेठ आहेत. सूर्य मावळत होता आम्ही जेव्हा बाहेर पडलो त्यावेळी. समोर डोंगर दिसतो निवती किल्ला, तिथं पण आपण व्हिजिट देऊ शकताय. तर आम्ही बीचवरच राहिल्यामुळे आम्ही इकडे तिकडे कुठे फिरलोच नाही, फक्त बीचवरच राहिलो आम्ही. त्यामुळे तेच तुम्हाला मी दाखवत आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असे चांगले चांगले व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे. माझी अपेक्षा ही आहे तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि ठिकाण पण आपल्याला आवडेल. धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. Oh,